वहिनी गोपाळ आहे का? हे दुकानावर आहेत. तेव्हा का गोपाळ दुकानात असतं तर आम्ही इथं कशाला आलो असतो? काय काम होतं का? असं काय काम नाही, पण दिसला नाही बा दुकानावर. म्हणलं काय आजारी बिजार आहे का? तब्येत बरी आहे ना त्याची? हे एकदम बरे आहेत. बाहेर कुठेतरी गेले असतील डिलिव्हरी द्यायला. हा बरोबर बरोबर. आप्पा जेवताय वय? नाही नांगरतोय, दिसत नाही तुला? कधीतरी बोलवा घ्या आम्हाला बी जेवायला. असं म्हणतोस? बस ये, बस बस. अरे असं चमचमीत गरमागरम जेवण आहे, बसा बसा. हा? हा, आप्पा हो खरंच म्हणताय का काय? मग काय सांगतोय? बस या भाऊजी बसा बसा बसा. हा पुन्हा असं तुम्हाला जेवण भेटणार नाही कुठं. या. वासावरूनच कळतंय एक नंबर जेवण झालं असणार आहे. यांना सगळंच वाटते. बसू दे या रंजीला उपाशी. घ्या भाऊजी, अजिबात लाजायचं नाही हा. पोटभर खायचं. जेवा. भाऊजी कसं आहे जेवण? रंजना त्यांनी बनवलंय. वा 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 वा. अहो ह्या कालवणात भाजी, मीठ, चटणी काय घातलं काहीच कळना. वा पण बाकी मस्त एक नंबर. वा अहो ह्या भाजीच आहे का नाही हे कळना. पण वा वा बाकी सगळं मस्त जमलंय. आणि भाकरी भाकरी तर एकदम रबरबानेच वाटायला लागली. पण वा मजबूत टिकाऊ एकदम खुसखुशीत झाली भाकरी. आप्पा आव असं घरी आलेल्या पाहुण्याला जीव घ्याना आग्रह करायचा नसतोय जेवायचा. फुकटचं घावलं दोघं धावलं जेवायला. भाऊजी आवडलं नाही का तुम्हाला जेवण? ह्यात आवडण्यासारखं काय? ह्यात न आवडण्यासारखं काय नाही ना गिरा गप गुमान. मी पण जेवती. होय होय. लालजी दुकान बंद करून आतमध्ये काय करताय तुम्ही? अहो ही लक्ष्मी माझी, ह्याच्यावर कशाला बसता? उठा बरं. सॉरी सर. अहो लालजी काय करताय? आता नाही लावत मी. कुठे गेला होता? हे डिलिव्हरी द्यायला. हारला का? आधी सांगायचं त्यावेळी आम्हाला. अरे ज्ञानंदनाचं दुकान पण आम्ही पाक घरी शोधून आलो तुला. कर का अर्जंट काम होतं का? नाही असंच. अरे असंच मग थोडा वेळ वाट बघायची माझी. हो दुकानात कुणाला तरी बसवून जायचं ना, आणि घरी येऊन जेवून मग जायचं डिलिव्हरी द्यायला. नाही तुमचं बरोबर आहे, पण अर्जंट डिलिव्हरी होती. लय दिवस झालं काम पेंडिंग होतं. गिऱ्हाईक डोक्यावरच बसलो होतं, कधी डिलिव्हरी देतोय कधी डिलिव्हरी देतो. पहिल्यांदा डिलिव्हरी देऊन टाकली. का रे काय झालं? रंजना आत्यांच्या हातचं जेवलेत ते. रंजना आईने स्वयंपाक बनवलाय? भयानक. लय बेकार जेवण बनवलं होतं. मला लय जोरात डाउनलोडिंग आले. मला बी आलोच. हो तुम्हाला आवडतं का आर्याताईंच्या घरचं तूप? का हो? असं का विचारताय? नाही मी ते तूप घेऊन आले होते म्हणून विचारलं. मी त्यांच्या घरी गेले होते ना, तर त्यांच्याकडनं अख्ख्या खोलीभर तूप सांडलं होतं. काय सांगताय? हा
खोलीभर नुसता तुपाचा वास. त्याच तुपात घसरून त्या पडल्या होत्या. त्यांची कापडं पण तुपात भिजली होती अहो. अरे बापरे, लय नुकसान झालं की त्यांचं. डायरी द्या होती, काम करताना धड पडले असते. हा, सावकाश. हा, असंच कोणीतरी त्यांना सावरलं असणार. मला संशय आहे. कसला? आर्याताईंच्या घरात त्या एकट्या नव्हत्या. कोणीतरी होतं त्यांच्या सोबत. मला काय वाटतं, आर्याताईंचं गावातल्या कुणासोबत तरी लफड आहे, लफड. आणि मला हे जामकर साहेबांना सांगितलं पाहिजे. कशाला? कशाला काय सांगायची गरज आहे का? आता तुम्हाला वाटतंय, वाटणं आणि असणं याच्यात फरक आहे का नाही? तुम्हाला वाटतंय म्हणून ती असूच शकतं असं नाही ना. बरं, जी असेल नसेल आपल्याला काय करायचंय ते त्यांची वैयक्तिक बाब आहे, वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचं. ती बघ, त्याला काय करायचंय. जामकर साहेबाला सांगायला जा. आणि होतच ना, जामकर साहेबांचा किती राग आहे माहिती ना आपल्या घरावर. बरं, तसं काय नसेल, रागाच्या भरात त्याने आपल्यावर संशय घेतला, उगाच कशात तरी अडकवलं म्हणजे काय करता? तुम्ही नका लक्ष देऊ ह्याच्याकडे. हा, बरोबर आहे तुमचं. त्यांचं त्यांना बघून घेऊ द्या. आपल्याला काय करायचंय? असं पण जामकर साहेब बाप्पांच्या आणि तुमच्या हात धुवूनच मागे लागलेत. नाही तर काय, ते खडू द्या. हे बघ आर्या, मला माहिती आहे तू माझ्यावर रागावली आहेस. मी तुला खूप वर्षापासून ओळखतो, त्यामुळे तुझं चांगलं वाईट मला कळतं. आणि आता मी जे काही सांगतोय ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. तो गोपाळ चांगला माणूस नाही आहे या मतावर मी ठाम आहे. हे बघ आर्या, मी तुला खूप पोटतिडकीने सांगतोय, त्या गोपाळपासून लांब राहा. तो तुझ्या एकटेपणाचा गैरफायदा घेतोय आर्या. हे बघ साकेत, हे तुझं मत आहे, मला माझं स्वतंत्र मत आहे. आणि ती ह्यापेक्षा नक्कीच वेगळं आहे. माझा गोपाळजींवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी ठरवलं जरी ना तरी ते असं घाणेरडं वागू शकत नाहीत. एवढे साधे आहेत ते. साधे? आर्याचे आणखीन वाईट परिणाम होऊ नयेत यासाठी मला ना लवकरच काहीतरी केलं पाहिजे. बघ, तू जर आता थांबणार नसशील ना तर या सगळ्या गोष्टी मी दादाच्या कानावर घालणार आहे. साकेतने खरंच दादाला सगळं सांगितलं तर?